मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल फ्रीडम बाय जॉर्डन पार्कर ह्या मराठी पुस्तकाची बुक समरी बघून घेणार आहोत। तर जॉर्डन पार्कर यांनी लिहिलेले हे पुस्तक जे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं मार्गदर्शन करते। पुस्तकामध्ये वैयक्तिक वित्त व्यवस्थापन, गुंतवणूक धोरणे, खर्च नियंत्रण आणि संपत्ती निर्माण करण्याच्या तंत्रांचा सखोल अभ्यास दिला आहे। लेखक स्वतःच्या अनुभवांवर आधारित उपाय सुचवतात की लवकर निवृत्ती आणि आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतात। पुस्तकाचा मुख्य संदेश: आपले पैसे व्यवस्थित गुंतवून आणि खर्चाचे काटेकोर नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळवता येतं। पैसे कमावणे फक्त उपजीविकेसाठी नसून संपत्ती निर्माण करण्यासाठीही असलं पाहिजे। आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिस्त, गुंतवणूक, ज्ञान आणि दीर्घकालीन दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे। आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? चॅप्टर नंबर 1। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे जीवनावश्यक खर्च भागवण्यासाठी नोकरीवर अवलंबून राहण्याची गरज नसते। उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा, खर्च मर्यादित ठेवा। आर्थिक स्वातंत्र्य हे प्रत्येकासाठी वेगळं असतं, पण त्याचा पाया चांगल्या आर्थिक सवयींवरतीच असतो। चॅप्टर नंबर 2, आर्थिक नियोजनाचे महत्त्व। तुमचं ध्येय निश्चित करा, लांब पल्ल्याची उद्दिष्टे ठेवा आणि त्यासाठी विशिष्ट योजना आखा। बजेट तयार करा, बचतीसाठी कमीत कमी 20% उत्पन्न बाजूला ठेवा। तुमच्या प्रत्येक आर्थिक निर्णयाचा परिणाम मोठ्या चित्रावर कसा होईल हे समजून घ्या। चॅप्टर नंबर 3, वेळ आणि पैशांचं मूल्य। कंपाऊंड इंटरेस्टची ताकद, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाने दीर्घकालीन संपत्ती तयार होते याचं स्पष्टीकरण। जर तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवले आणि 10% परतावा जरी मिळाला तरी 30 वर्षात मोठी संपत्ती उभी होऊ शकते। चॅप्टर नंबर 4, खर्च कसा नियंत्रित करावा। तर यासाठी लेखकाने नीड वर्सेस वॉन्ट ही संकल्पना मांडली आहे। जीवनावश्यक खर्चावर म्हणजे नीड्सवर लक्ष केंद्रित करा, अनावश्यक खर्च वॉन्ट्स टाळा। 50-30 रूल वापरा। यामध्ये 50% गरजांसाठी, 30% इच्छा आणि 20% बचतीसाठी पैसे काढून ठेवा। खर्चावरती नियंत्रण ठेवणं म्हणजेच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला टप्पा आहे। चॅप्टर नंबर 5, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत। पॅसिव्ह इन्कम कसे तयार कराल? तर याच्यामध्ये तुम्ही भाड्याने देण्याऐवजी मालमत्ता विकत घेऊ शकता, ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता किंवा गुंतवणुकीतनं मिळणारा परतावा यांचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करू शकता। सोबतच नोकरीसोबत जोड व्यवसाय करून तुम्ही तुमचं उत्पन्न देखील वाढवू शकता। मेन म्हणजे काय, तर एका स्रोतावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्ही विकसित केले पाहिजे। चॅप्टर नंबर 6, कर्ज व्यवस्थापन। कर्जाचे प्रकार: चांगले कर्ज म्हणजे उत्पन्न निर्मिती करणारे कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे फक्त खर्च वाढवणारे कर्ज। यातील फरक पहिला म्हणजे समजून घ्या। उंच व्याजदराचे कर्ज आधी फेडा। कर्ज व्यवस्थापनावरती लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक स्थिरता लवकर येते। चॅप्टर नंबर 7, गुंतवणूक रणनीती। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स, शेअर्स यांचा वापर करा। विविध गुंतवणूक साधनांमध्ये पोर्टफोलिओ तयार करा। रिअल इस्टेट, भाडे मिळवण्यासाठी किंवा मालमत्तेची किंमत वाढवण्यासाठी गुंतवणूक करा। तुमच्या संपत्तीचा एक भाग सतत गुंतवणुकीसाठी वापरा। चॅप्टर नंबर 8, निवृत्ती नियोजन। भारतामध्ये NPS, EPF किंवा म्युच्युअल फंडाचा वापर तुम्ही गुंतवणुकीसाठी तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी करा। महिन्याच्या किंवा 6 ते 12 महिन्याच्या खर्चा इतके इमर्जन्सी फंड म्हणून पैसे बाजूला ठेवा। निवृत्तीला फक्त आरामाची वेळ म्हणून पाहू नका, तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच आर्थिक नियोजन सुरू करणं गरजेचं देखील आहे। चॅप्टर नंबर 9, मानसिकता आणि ध्येय। नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वतःला मोठ्या ध्येयांसाठी प्रेरित करा। दररोज तुमचे आर्थिक उद्दिष्टे लिहून ठेवा। खर्च आणि गुंतवणूक तपासा। मानसिकता ही तुमच्या आर्थिक यशाचं प्रमुख साधन आहे। चॅप्टर नंबर 10, संपत्तीची पुनरावृत्ती आणि वितरण। दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी वारंवार गुंतवणूक करा। आर्थिक योजनांचे पुनरावलोकन करा।
दान किंवा सामाजिक कार्यात पैसे गुंतवा. आर्थिक यश हे फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका, समाजासाठी योगदान द्या. फायनान्शियल फ्रीडम हे पुस्तक वाचकांना प्रोत्साहन देतं की योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावरती आर्थिक स्थिरता आणि स्वतंत्रता मिळवता येते. हे फक्त आर्थिक सुरक्षिततेविषयी नाहीच, तर तुमचे जीवन अधिक सृजनशील आणि समाधानी बनवण्यासाठीची ही शिकवण आहे. त्या पुस्तकातले 5 प्रमुख धडे आता आपण बघून घेऊया. नंबर 1, खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि बचतीला प्राधान्य द्या. नंबर 2, विविध प्रकारचे उत्पन्न स्रोत निर्माण करा. नंबर 3, कर्ज व्यवस्थित फेडा. नंबर 4, वेळेवर गुंतवणूक करा आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा घ्या. नंबर 5, मानसिकता सकारात्मक ठेवा आणि ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. तर मित्रांनो, तुम्हाला हे जर पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक खरेदी करण्यासाठीची मराठीतनं तुम्हाला लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.